लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघामध्ये वोट जिहाद झालाय, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास काही लोकांमध्ये आलाय असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय। म्हातारे मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो, तशा प्रकारे काळ सोकावतोय असं फडणवीसांनी म्हटलंय। फडणवीसांच्या जिहाद वक्तव्यावर उभाटाचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। जिहादचा अर्थ समजून घ्या असं राऊत म्हणाले। भ्रष्टाचाऱ्यांशी तुम्ही निकाह लावले अशी टीका त्यांनी केली आहे। आमच्या दृष्टीने वोट जिहाद आणि लव जिहाद या दोघांमध्ये काहीच फरक नाही असा टोला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी लगावलाय। तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करता अशी टीका आंबेडकरांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून नव्या महामंडळाची निर्मिती करण्यात आली। नाराज आमदारांना खुश करण्यासाठी महामंडळाच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे। भाजपनं उमेदवार निवडीचा नवीन फॉर्म्युला काढला आहे। प्रमुख पदाधिकारी उमेदवार ठरवणार आहेत। उद्यापासून बंद लिफाफ्यात उमेदवारांचे 3 पर्याय दिले जाणार असून 4 ऑक्टोबरला उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती पार पडतील। देशातील गृहमंत्री वॉर बैठका घेतात। ते मुंबईत आले की लुटी संदर्भात निर्णय होतो। मोदी शहा राज्यात आले की उद्योग बाहेर जातात असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे। राज्यात सध्या बैलपुत्र सरकार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। तर सरकारमधील लोक बैलबुद्धीचे असल्याचा घणाघात देखील संजय राऊतांनी केला आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या पक्षाला निवडणूक आयोगाकडून अधिकृत नोंदणीकृत पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे। संभाजीराजे छत्रपती यांचा पक्ष यापुढे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे। पुण्यात मनसेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत। यावेळेस ते पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरातील जागांचा आढावा घेणार आहेत। चंद्रपूरची जागा भाजप किंवा शिवसेना यापैकी कोणाकडे जाणार हे ठरवल्यानंतरच कुठल्या पक्षात प्रवेश करायचा हे ठरवेल असं अपक्ष आमदार किशोर जोगरेवार यांनी केलंय। दरम्यान जोगरेवारांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला पोहरादेवी दौऱ्यावर येत आहेत। या पार्श्वभूमीवर पोहरादेवीचा परिसर नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आलाय। कुठल्याही प्रकारच्या हवाई साधनांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। परभणीच्या गंगाखेडमध्ये आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। पक्षाच्या बैठकांमध्ये जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचा आरोप यावेळेस कार्यकर्त्यांनी केला। या वादामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। आमची लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय असून योजना बंद पडणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला। तर विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही असं म्हणत नाव न घेता त्यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, आम्ही तर 10-20 कोटी हाणतोय आणि तुम्ही 5,000 अनुदान मागताय असं अजब वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं। त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पवार साहेबांच्या अडचणीच्या काळामध्ये आम्ही ठामपणे साहेबांना साथ दिली, त्यामुळे आंबेगाव विधानसभेसाठी नक्कीच माझ्या नावाचा विचार होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे असं मत देवदत्त निकम यांनी व्यक्त केलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी संभाजीराजे छत्रपतींवर टीका केली आहे। संभाजीराजे हे भेकड नेते आहेत। पुण्यातील राडा संभाजीराजे भोसलेंनी करायला लावला असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। माझ्यावर गोळ्याच घातल्या, तलवारीनं वार केले तरी सुद्धा आंदोलन थांबवणार नाही असा निर्धार हाकेंनी केलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। हाके राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे। पुण्यातील घटनेनंतर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत। पुण्यातील राड्याच्या निषेधार्थ ओबीसी समाजातर्फे जाहीर निषेध केला जाणार आहे। दोषींवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे। धनंजय मुंडेंचे स्वीय सहाय्यक तसंच राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक कराड यांनी 1.5 कोटींची फसवणूक ज्यांची झाली आहे तसंच त्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली आहे। राज्यातील गोशाळांमधील देशी गायींचं पालन पोषणासाठी अनुदान योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। या संदर्भातील अध्यादेशावर राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी स्वाक्षरी केली आहे। मुंबईतल्या नायर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुग्णालयातील डीनची बदली करण्यात आली आहे।
राहुल गांधींना नाशिक कोर्टानं समन्स बजावलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात समन्स बजावण्यात आलाय. नायर रुग्णालयातील घटनेप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेंनी एक्सपोज केली आहे. नायर रुग्णालयातील विद्यार्थी दहशतीत असून मुलींना धमकावलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. बहिणींच्या रक्षणासाठी कायदा हातात घेऊ असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची माहिती समोर येते. स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी गोविंदा यांना लागली, त्यामुळे गोविंदांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोलीतील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला अचानक भेट दिली. आत्राम यांनी वसतिगृहातील अस्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. मालवण पुतळा दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर परिषद ही अलर्ट मोडवर आली आहे. शहरातील 6 पुतळ्यांची रेडिओलॉजिस्ट तपासणी करणार आहेत. नवरात्र उत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे, त्यामुळे मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशा सूचना विश्व हिंदू परिषदेकडून आयोजकांना करण्यात आल्या. गरबा कार्यक्रमामध्ये प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश द्यावा असं निवेदनही देण्यात आलंय. राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जळगावातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे तालुक्यातील 16,860 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. राज्य सरकारनं ईपीएस पेन्शनधारकांसाठी विशेष अर्थसहाय्य मंजूर करावं या मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारनं मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला मदत करणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. सोलापुरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढलाय. खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला. यावेळेस हातात फलक घेत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बीडच्या अंबेजोगाईमध्ये शक्तीपीठ योगेश्वरी देवी नवरात्र उत्सवाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 52 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आंदोलन पुकारलंय. शासकीय सेवेत थेट नियुक्ती द्यावी तसंच क्रीडा अधिकारी पदासाठी झालेल्या भरतीतील गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी खेळाडूंकडून करण्यात येते. वाशिमच्या सरकारी कार्यालयासमोर घरेलू कामगारांच्या अर्जासाठी महिलांनी पुन्हा एकदा मोठी गर्दी केली. यावेळेस घरेलू कामगार नोंदणीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सुलभ प्रक्रिया राबवण्याची मागणी ही घरेलू महिलांनी केली आहे. देवगड तालुक्यातील गव्हाणे या गावामध्ये गवा रेड्यांच्या कळपानं धुडगूस घातलाय. परिसरात असलेल्या आंबांच्या बागांमध्ये त्याचं वास्तव असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. लासलगाव मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावातील घसरण थांबता थांबत नाहीये. गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये सरासरी भावामध्ये आज क्विंटल मागे 920 रुपयांची घसरण झाली आहे. पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्तांनी पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांना पत्र पाठवत पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये पाणी पुरवठा करण्यास नकार दिलाय. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जत तालुक्यातील रेवनाळ इथं लांडग्यानं मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 24 मेंढ्या दगावल्यात, त्यात 4 लहान कोकरांचा सुद्धा समावेश आहे. या घटनेनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याच्या दरामध्ये 5 ते 7 रुपयांची घसरण झाली. तर लसूण आणि बटाट्याचे भाव मात्र अजूनही स्थिर आहेत. नवरात्र उत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यातच पालेभाज्यांचे भाव वधारलेत. पालेभाज्यांचे दर 15 ते 20% वाढल्यानं नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे.